रिया आणि अक्षय दोघांचा प्रेमविवाह झाला. दोघेही उच्च शिक्षित होते. अक्षय आईवडिलांचा एकुलता एक सुस्वभावी मुलगा होता. त्याचे लग्न होऊन महिनाच झाला असेल, पण तिच्या सासूने म्हणजे सारिकाताईंनी लगेचच रंग दाखवायला सुरुवात केली. पण रिया ही शेरास सव्वाशेर होती. लग्नापूर्वी रियाच्या आईने तिला सासू सासऱ्यांना आईवडिलांप्रमाणे सांभाळायचे. आता तेच तुझे आईबाबा आहेत असे सांगितले होते. त्यामुळे लग्न झाल्यावर तिने नवऱ्याच्या आईला आई म्हणायचे ठरवले. पण पहिल्यांदा जेव्हा सासूला ती आई म्हणाली तेव्हा सासूला तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता महिन्याभरानंतर मात्र सासूने तिला 2-4 वाक्ये सुनावली. सासू म्हणाली, हे बघ, मी काही तुझी आई नाही आहे. मी फक्त माझ्या अक्षयची आई आहे. त्यामुळे उगीच खोटे खोटे आई म्हणून माझे मन जिंकण्याचा खोटा प्रयत्न पुरे झाला. आता अचानक असे काय घडले असा रियालाही मोठा प्रश्न पडला. ती म्हणाली, आई नको म्हणू तर मग काय म्हणू? हेही तुम्ही सांगितले तर बरे होईल. रियानेही जागेवरच काही गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. सासू म्हणाली, शेवटी आला ना खरा चेहरा समोर, बोललीस की उलट. रिया म्हणाली, माझा खरा चेहरा की तुमचा? बरं ते जाऊ द्या, आधी मी तुम्हाला काय म्हणायचे ते सांगा. सासू म्हणाली, एक काम कर, तू न मला आत्याबाई म्हण. हे ऐकून रिया म्हणाली, पण आत्या म्हणजे तर वडिलांची बहीण ना, आणि तुम्ही माझ्या बाबांची बहीण थोडीच आहात. मग मी तुम्हाला का आत्याबाई म्हणू? तसेही ऑलरेडी मला 2 आत्या आहेत. मग आणखी एक कशाला वाढवू? एखादं दुसरं काहीतरी छान नाव सुचवा. सासू म्हणाली, हे बघ रिया, तू जरा जास्तच बोलतेस असं नाही का वाटत तुला? ती म्हणाली, अजिबात वाटत नाही. फक्त तुम्ही आज मी तुम्हाला आई न म्हणता काय बोलावे हे मात्र सांगा सासूबाई. सासूबाई, हा शब्द परफेक्ट आहे की. मी पण किती वेडी आहे ना, आधी का नाही सुचलं मला हे? बट एनिवेज, मी काय म्हणत होते सासूबाई, असं अचानक काय झालं हो? तुम्ही मला आई म्हणू नको म्हणून असे म्हणालात. सासू म्हणाली, अगं आत्ताच पेपरमध्ये मी एक लेख वाचला की सुनेला कितीही जीव लावला तरी ती थोडीच ना आपली लेख होते. मग सुनेने तरी सासूला खोटं खोटं आई का म्हणावं? रिया म्हणाली, पण कसं आहे ना सासूबाई, त्याआधी सासूने सुनेची आई होण्याचा विचार करायला हवा ना. पण जाऊ द्या, माझ्याही अनुभवी मैत्रिणींनी मला आधीच सांगितले होते की सासू ती सासूच असते. तिचे कितीही मन जपले तरी ती कधीच आपली आई होऊ शकत नाही. आधी वाटले होते माझी सासू त्या गटात बसत नाही, पण तसं अजिबात नाही आहे. तो तर माझा खूप मोठा गैरसमज निघाला. सासू म्हणाली, मैत्रिणींचेच ऐक तू, यावरून समजते तुला डोकं किती आहे ते. अगदी बरोबर बोललात बघा सासूबाई, म्हणजे हाच नियम तुम्हालाही लागू होतोच ना. आता विचारा बरं कसं ते. सासू म्हणाली, ते आणि कसं बरं? मी मैत्रिणींचे ऐकते हे तुम्हाला दिसलं, यावरून मला डोके नाही हेही तुम्ही ठरवलं. पण शेजारच्या जाधव काकूंनी असं काय सांगितले हो तुम्हाला की त्या गेल्यापासून तुम्ही एवढ्या बदललात? आता मात्र रियाच्या सासूची बोबडीच वळली. त्या हळूच म्हणाल्या, अरे देवा, हिने ऐकले की काय मगाशी आमचे बोलणे? नका हो सासूबाई एवढा विचार करू, आणि अजिबात टेन्शनही घेऊ नका. मी काही ऐकले नाही, पण तरीही तुम्ही माझ्याबद्दलच बोलत होतात हे मी बरोबर ओळखले बरं का. आणि तसेही मगाशी तुम्ही पेपरमध्ये वाचलेल्या त्या लेखाच्या लेखिकेला मी शोधून काढलेच ना. तेव्हा मग तुम्हीच ठरवा तुमच्या सुनेला डोके आहे की नाही ते. आता मात्र सारिकाताईंकडे बोलायला काही शब्दच नव्हते. ते रियाकडे पाहतच राहिल्या. रिया पुढे म्हणाली, आणखी एक सासूबाई, उद्यापासून मी सकाळी लवकर उठून काहीही करणार नाही. कारण मी जस्ट आत्ताच ठरवले आहे की खोटे खोटे अजिबात नाही वागायचे.
सासू, रिया, असे मोठ्या आवाजात म्हणाली. तेवढ्यात अक्षय बाहेरून आला. त्याला पाहून सारिकाताई म्हणाल्या, हे बघ अक्षय, तुझ्या बायकोला सांगून ठेव हा जरा, हे अतिच होतं आहे. तेवढ्यात कोपऱ्यात बसलेल्या सासऱ्यांकडे बघत रियाही म्हणाली, हे पहा बाबा, तुमच्याही बायकोला सांगून ठेवा. भांडणं आमची आहेत ना, मग पुरुषांना त्यात ओढायचे नाही म्हणून. बराच वेळ सुरू असलेल्या सासू सुनेचा वाद ऐकून सासरेबुवांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ते मनात म्हणाले, अशीच सून हवी होती मला. सारिका थोड्या हलक्या कानाची आहे. कोणी काही सांगितले तर कोणावरही लगेच विश्वास ठेवते आणि लोक पण मग तिच्या ह्या स्वभावाचा फायदा घेऊन मोकळे होतात. पण रिया मात्र पूर्णपणे विरुद्ध होती. चांगल्यासाठी एकदम चांगली तर वाईटांसाठी वाईट, अगदी बिनधास्त वागणारी. पण जर का कुणी तिच्या वाट्याला गेले की मग त्याचे काही खरे नाही. स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवणाऱ्या रियाला खोटे अजिबात सहन व्हायचे नाही. समोरचा जर विनाकारण तिच्या वाकड्यात शिरला की मग त्याला वठणीवर कसे आणायचे ते रियाला बरोबर माहिती होते. तिचे सासरे मात्र तिच्या या वागण्यावर अगदी खुश होते. ते मनात म्हणाले, अशाच खमक्या मुलीची गरज होती ह्या घराला. इकडे रिया बेडरूममध्ये बसून विचार करत होती की नेहमी चांगल्या वागणाऱ्या सासूला अचानक काय झाले. ते हळूहळू आता रियाच्या लक्षात येत होते. सकाळी शेजारच्या जाधव काकू बराच वेळ सारिकाताईंसोबत कान गोष्टी करत होत्या. तोंडावर तिला अगदी बाळाबाळा करून गोड बोलणाऱ्या जाधव काकू आईंना सुनेविरुद्ध भडकवतील असे रियाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. पण त्यांनीच काहीतरी काडी टाकली हे मात्र नक्की. याची रियालाही आता खात्री पटली होती. एखाद्या व्यक्तीत काही कारण नसताना अचानक असा एवढा मोठा बदल होऊच कसा शकतो, जो की सारिकाताईंमध्ये झाला होता. तशा सारिकाताई अगदी साध्या स्वभावाच्या होत्या, पण कोणी काही भडकवले तर लगेच भडकायच्या. अक्षय खोलीत आला आणि रियाला म्हणाला, अगं पण रिया, नेमकं काय झाले कळेल का मला? अक्षय काळजीपोटी विचारत होता. पण रिया म्हणाली, मला समजले ना की नक्की सांगेन तुला. अगं रिया, माहिती नाही तर उगीच कशाला वाद घालतेस आईसोबत? ती म्हणाली, अक्षय गप रे, तू क्लायमॅक्सला आलास, त्यामुळे तुलाही जास्त माहिती नाही आहे, म्हणून तू गप्प बस. नको लगेच आज्ञाधारक मुलासारखा आईसारखी बाजू घेऊन माझ्या अंगावर येऊन आमच्या बायकांमध्ये पडू नकोस, आत्ताच सांगून ठेवते. सारिकाताई अचानक तिथे आल्या आणि म्हणाल्या, बघ अक्षय, कशी उलट बोलती आहे तुला. तिला जास्त डोक्यावर चढवून घेऊ नकोस. रिया म्हणाली, अहो सासूबाई, का काडी टाकताय आमच्या नवरा बायकोच्या नात्यात? ती पुढे म्हणाली, बरं ते जाऊ देत. आधी सांगा, आज स्वयंपाक तुम्ही करताय की बाहेरून मागवणार आहात? कारण आता मला स्वयंपाक बनवावासा वाटतोय. सासू म्हणाली, ए बाई, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का ग? सून म्हणाली, तसे काही नाही सासूबाई, पण तुमच्या होऊ नये म्हणजे मिळवलं. असे रिया म्हणताच सारिकाताई तिच्याकडे रागाने पाहू लागल्या. आता रिया काही थांबायचे नावच घेत नव्हती. रियाच्या वाकड्यात शिरणे किती महागात पडणार आहे याचा सासूला आणि शेजारच्या जाधव काकूंना अंदाजच नव्हता. कारण रियाच्या स्वभावाची एकच बाजू त्यांना माहिती होती. सारिकाताई म्हणाल्या, अहो, आता तुम्ही काही बोलणार आहात का दुरूनच बायकोची मजा पाहणार आहात फक्त? आणि अक्षय, तुला तर तुझ्या बायकोला आवर देखील घालता येत नाही. असा कसा रे तू मुलगा? काल आलेली ही पोरगी तुझ्या आईचा क्षणाक्षणाला अपमान करते आहे आणि तू मात्र ढिम्म उभा आहेस. अक्षय म्हणाला, आई, मला खरेच ठाऊक नाही तुम्ही दोघी कशासाठी वाद घालत आहात. मग मी तरी काय बोलणार? अक्षयने अलगद अंग काढून घेतले. त्याची आई पुढे म्हणाली, बरं एक सांग, तुझी बायको इतकी चुरूचुरू बोलते हे तुला माहिती तरी होतं का रे? आता माझी बायको आहे ती, मला नसणार माहीत तर मग कोणाला माहिती असणार?
असे तो आईला ऐकू जाणार नाही इतक्या हळू आवाजात तोंडातच पुटपुटला. आई म्हणाली, अरे काय विचारतीये मी? जरा मोठ्याने बोलायचे तरी कष्ट घेशील का आता? की महिन्याभरातच बायकोच्या ताटाखालचे मांजर झालास तू? अगं आई, आता कुठे महिन्या होतो आमच्या लग्नाला, अजून पूर्णपणे ओळखत नाही आम्ही एकमेकांना. मला कसे माहीत असणार तिचा हा स्वभाव? रिया म्हणाली, झाले का तुम्हा मायलेकांचे बोलून? जाऊ का मी आता? आज शांत सुखाची झोप लागेल मला. महिनाभर कसे स्वतःला कंट्रोल केले होते ते माझे मलाच माहिती. रिया तिच्या खोलीत निघून जाते तेव्हा अक्षय पुन्हा त्याच्या आईला विचारतो, आई तू तरी सांग काय झाले आहे नक्की? आई म्हणाली, जा तुझ्या बायकोला जाऊन विचार, तेल मीठ लावून सांगेल ती तुला. अक्षय म्हणाला, वाईट नाही आहे ग ती, इतर बायकांसारखं काही सांगत नाही मला. उलट नेहमी म्हणत असते, कोणाच्या पर्सनल भानगडीत कधीच पडू नका. या बाबतीत मात्र मी खूप सुखी आहे गाई. आई म्हणाली, बरं बरं जा, आता पुरे झाले बायकोचे कौतुक. अक्षयही काहीही न बोलता खोलीत जातो. तिथे रिया जाधव काकूंना कसा धडा शिकवायचा याचा विचार करत होती. कारण आता जर ती शांत बसली तर त्याचे दुष्परिणाम तिलाच भोगायला लागणार होते. तेवढ्यात अक्षय रूममध्ये आला आणि म्हणाला, ओ माय डिअर रिया, तू अशी का बसली आहेस? काय झाले आता तरी सांगशील का? अगं तुमच्यातील वादांचा खरा मुद्दा काय आहे? तेव्हा लगेच रिया म्हणाली, शेजारचे जाधव काकू. अक्षय म्हणाला, त्यांचा इथे काय संबंध? अरे त्यांच्यामुळेच तर हे सगळे रामायण घडले. मला सांग अक्षय, महिन्याभरापासून ज्या सासूने आपल्या सुनेला एकाही शब्दाने दुखावले नाही, मुलीसारखा सुनेला तिने जीव लावला, आणि ज्या सासूचे गुणगाण मी गात होते, मला अशी सासू दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानत होते, आणि तीच सासू आज मला अचानक म्हणते, मला आई म्हणू नको, मी तुझी आई नाही सासू आहे, मी फक्त अक्षयची आई आहे. अक्षय देखील आश्चर्यचकित होऊन म्हणाला, हे असे म्हणाली आई? रिया म्हणाली, नाही तसे तर त्याच बोलल्या, पण त्यांच्या तोंडून जाधव काकूच बोलत होत्या. अक्षय, मी सांगते, आईंच्या डोक्यात हे सगळं जाधव काकूंनीच भरवले हे मात्र नक्की. कारण त्यांचे काहीतरी सुरू होते याचा अंदाज मला आला होता. कारण त्यांची गोंधळलेली नजर, मी जवळ गेले की अचानक बोलणे बंद करणे, त्यामुळे मला थोडा डाऊट आला होता. पण जोपर्यंत काही गोष्टी माझ्यापर्यंत येत नाहीत तोपर्यंत मी शांत असते, म्हणून मग मीही दुर्लक्ष केले. पण त्या बाहेर जात नाहीत तोच तुमच्या मातोश्रींचे हे शब्द कानी पडले. अक्षय म्हणाला, रिया, जाधव काकू असे करू शकतात याचा मलाही अंदाज आहे, आणि आई पण लगेचच विश्वास ठेवणार याचीही मला खात्री आहे. बरं अक्षय, जाधव काकूंची थोडी हिस्ट्री सांग रे मला. अक्षय म्हणाला, ए बाई, जाऊ दे आता, तू जाशील लगेच तिकडे खरं खोटं करायला. रिया म्हणाली, मी नाही काही खरं खोटं करणार. जो तो स्वतःच्या तोंडानेच कबूल करेल स्वतःची चूक. फक्त काही गोष्टी मलाही माहिती असणं गरजेचं आहे. त्या केव्हा आणि कशा उपयोगी पडतील काही सांगता येत नाही. तेव्हा मग अक्षयने सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, अगं काही नाही, जाधव काकूंना 2 सुना आहेत, पण त्या वेगळ्या राहतात आपापल्या नवऱ्यांना घेऊन. एकदा स्वतःच्याच 2 सुनांमध्ये काकूंनी वादाची ठिणगी टाकली. खूप भांडणं झाली दोघींमध्ये. जाधव काकू मस्त मजा पाहत होत्या. विश्वासाने त्यांच्या धाकट्या सुनेने एकदा त्यांच्या मोठ्या सुनेची काहीतरी चूक सासूला सांगितली, आणि तिने सहज अगदी सांगितलेलं बरं का, जसे की आपणही बोलता बोलता एखाद्याबद्दल अगदी सहज बोलून जातो. तर त्यावर ह्या आदर्श सासूबाई त्यांच्या मोठ्या सुनेला सांगून मोकळ्या झाल्या की, तुझ्याबद्दल ती नेहमी माझ्याकडे येऊन असेच बोलत असते. कानामागून आली आणि तिखट झाली बघ ती. तिला वेळीच आवर घाल, नाहीतर तुझे काही खरे नाही. रिया म्हणाली, अरे देवा,
हे तर वेगळेच प्रकरण आहे रे. तेव्हापासून आजूबाजूच्या सगळ्या सासूसुना जाधव काकूंपासून थोडे अंतर ठेवून वागतात. बरं, त्यांची ही सवय जाता जात नाही, पण त्यांच्या दोन्ही सुना त्यांच्या पुढच्या निघाल्या की त्या सरळ म्हणाल्या, आम्हाला इथे राहायचे नाही. आणि 8च दिवसात दुसरीकडे संसार थाटला त्यांनी. त्यांची मुले येतात सकाळ संध्याकाळ रोज त्यांच्याकडे, पण सुना मात्र ढुंकूनही पाहत नाहीत. बरं, एवढेच नाही तर पुढे ऐक. झालेल्या प्रकारातून जाधव काकूंनी काहीतरी धडा घ्यायला नको का? तर उलट नंतर आजूबाजूंच्या बायकांना म्हणतात कशा. शेवटी सुना थोडीच आपल्या असतात. त्यांना कितीही जीव लावला तरी त्या थोडीच ना आपल्या होतात. त्यांच्या पुढे पुढे केलं तर त्या गोड. एखादी गेल्या ते बरंच झालं. माझ्या वागण्या बोलण्यावर, बाहेर फिरण्यावर, खाण्यापिण्यावर सारखी बंधने टाकायच्या. आता कसं त्या नाहीत तर मोकळा श्वास घेता येतो. मुलंही येतात सकाळ संध्याकाळ डबा घेऊन. मग आणखी काय हवंय? सुनांशिवाय थोडीच ना माझे काही अडते. यावर रिया म्हणाली, अरे बापरे, हे तर खूप भयानक आहे. स्वतःच्याच माणसांबद्दल हे असे विचार असतील तर मग अवघड आहे. आणि सुनांच्याच हातचा डबा जेवतात ना सकाळ संध्याकाळ, तरी असे कृतघ्नपणाचे बोलणे. अक्षय म्हणाला, अगं ही अशी माणसे कधीच कोणाची नसतात. त्यांना फक्त स्वतःची पडलेली असते. अरे अक्षय, त्यांचे ठीक आहे, एखाद्याच्या स्वभावाला औषधच नसते, पण त्यांच्या बोलण्यावर लोक कसे विश्वास ठेवतात कोणास ठाऊक. अक्षय म्हणाला, कदाचित त्यांची सांगण्याची पद्धत तशी असावी, म्हणजे लोकांना पटणारी. रिया म्हणाली, बरं झालं तू हे सगळं मला सांगितलंस, मदतच होईल याची. अक्षय म्हणाला, रिया झोप तू आता, खूप उशीर झाला आहे, मीही झोपतो. पण आता मात्र रियाने जाधव काकूंना धडा शिकवायचा ही खूण गाठ मनाशी पक्की केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रियाला किचनच्या खिडकीतून जाधव काकू दिसल्या. त्या कोणाशी तरी बोलत होत्या. तेव्हा रियाने लगेच त्यांना आवाज दिला, काकू, अहो जाधव काकू, या की चहा प्यायला, तयार आहे चहा. जाधव काकू देखील क्षणाचाही विलंब न लावता रियाकडे पोहोचल्या. रियाने त्यांना बसायला खुर्ची दिली. त्या रियाला म्हणाल्या, काय ग रिया, जेव्हा पाहावे तेव्हा तू किचनमध्येच असतेस. लकी आहे बाई तुझी सासू, नाहीतर आजकालच्या मुली असं किचनला अजिबात चिकटून राहत नाहीत. आणि हो, तू तर ऑफिस सांभाळून किचनही छान सांभाळतेस, याचेच मला जास्त कौतुक वाटते. रियाने काकूंना विचारले, काकू, तुम्हाला जास्त गोड चहा नको ना? अहो चहा म्हणते मी, साखर कमीच लागते ना तुम्हाला? काकू म्हणाल्या, म्हणजे अगदीच कमी नको, काही जास्त पानचट चहा नाही बाई आवडत मला. आणि मला पानचट माणसं. रिया एक कटाक्ष जाधव काकूंकडे टाकत तोंडातल्या तोंडात पुटपुटली. जाधव काकू म्हणाल्या, काय म्हणालीस का ग रिया? छे छे, मी कशाला काय म्हणू. हा घ्या गरमागरम चहा आणि टेस्ट करून सांगा अगदी तुम्हाला जसा हवा तसा झालाय की नाही ते. चहाचा घोट घेतल्यावर जाधव काकू म्हणाल्या, सासूपेक्षा तुझ्या हाताला थोडी जास्त चव आहे बरं का. आता हळूहळू जाधव काकू सासू सून विषयाकडे सरकत होत्या. मग रियाही म्हणाली, काकू, तुम्हालाही असे वाटते ना? पण हे आईंना कोण समजावणार? त्यांना तर मी केलेले काहीच आवडत नाही. ते सतत म्हणत असतात, हे असे नाही करायचे, तसेच करायचे, तुला ते जमतच नाही. सारख्या कामात माझ्या चुका काढत असतात त्या. काकू म्हणाल्या, हो ग, काल पण मला तुझ्याविषयी काही सांगत होती सरिता. ती म्हणत होती की आजकालच्या मुलींना संसारात अजिबात रस नसतो. सासू सासरे त्यांना जड होतात. कितीही जीव लावला तरी त्या काही मुली व्हायच्या नाहीत, वगैरे वगैरे. रिया म्हणाली, अरे बापरे, असं म्हणाल्या का सासूबाई? थांबा, आता मी ना त्यांना तुमच्यासमोरच विचारते. असं कुठं बोलत असतात का? काकू, तुम्ही सांगा बरं, हे योग्य आहे का? काहीही होऊ द्या, आज मी काही शांत बसणारच नाही. जाधव काकू म्हणाल्या, कशाला उगीच, जाऊ दे ना, एवढं तेवढं चालायचंच संसारात. रिया म्हणाली, असं कसं जाऊ दे, तुम्ही थांबा. असे म्हणून ती सासूला पुन्हा जोरात आवाज देऊ लागली.
सासूबाई, अहो सासूबाई. आता मात्र जाधव काकूंची घाबरगुंडी उडाली होती. पण सरिताताईंनी ऑलरेडी जाधव काकूंचे सर्व बोलणे भिंती आडून ऐकले होते. स्मिताने आखलेल्या प्लॅनमध्ये जाधव काकू बरोबर अडकल्या होत्या. तिने सांगितल्याप्रमाणे जाधव काकू आल्यानंतर सरिताताई भिंतीच्या आड येऊन उभ्या राहिल्या. स्वतःच्या कानाने त्यांनी सर्व काही ऐकले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सरिताताई किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या, काय झाले? का ओरडतेस एवढ्या मोठ्याने? आहे मी अजून जिवंत. सरिताताई मुद्दाम खोचकपणे रियाला बोलल्या. रिया म्हणाली, आहात होय? मला वाटले. रिया देखील त्यांचा शब्द थोडीच ना खाली पडू देणार होती. सासू म्हणाली, तू त्याचीच वाट बघ बरं. कशाला बोलावलेस मला ते आधी सांग. तेव्हा रिया म्हणाली, ह्या जाधव काकू काय म्हणतात ते जरा ऐका. हां काकू, पुन्हा एकदा सांगा, नेमकं काल आई तुम्हाला काय बोलल्या होत्या? जाधव काकू म्हणाल्या, जाऊ दे ना, कशाला उगीच विषय वाढवायचा. आता जे झालं ते झालं, सोडून दे आता सगळं. बरं मी येते, माझीही बरीच कामे राहिलीत. लगेच सरिताताई म्हणाल्या, कोणती कामे जाधवबाई? शेजारी पाजारी इतरांच्या घरात आगी लावायचे अजून बाकी आहेच का? सरिताताईंच्या रागाचा पारा चढला होता. जाधव काकू म्हणाल्या, सरिता, हे तू काय बोलतेस? काय चुकीचे बोलते मी? तुमचं सर्व बोलणं ऐकले आहे. स्वतःची वाक्य माझ्या माथी थोपताना लाज नाही का वाटली तुम्हाला? अहो, एखाद्याच्या सुखी संसारात आग लावून मजा येत असेल ना तुम्हाला? आणि मी एक मूर्ख तुमच्या बोलण्यात येऊन माझ्या सोन्यासारख्या सुनेला मी धारेवर धरले. जाधव काकूंना तर आता कुठे तोंड लपवू कुठे नाही असेच झाले क्षणभर. सरिताताईंपुढे म्हणाल्या, माझी सून माझ्यासारखी नाही ते खूप बरे झाले. तिने पुढाकार घेऊन आज सगळ्या गोष्टी माझ्यासमोर आणल्या नसत्या तर मी मात्र तुमच्या बोलण्यात वारंवार आले असते आणि माझ्या हाताने माझ्या सोन्याच्या आणि मुलाच्या संसारात कायम विष कालवत राहिले असते. पर्यायाने घराचे सुख, शांती, समाधान सगळे गमावून बसले असते. पण त्या वरच्यालाही काळजी आहे हो आमची. रिया म्हणाली, आई शांत व्हा बरं. तुम्ही काही त्रास करून घेऊ नका स्वतःला. अहो, आजकाल समाजातही असेच तर सुरू असते अनेक ठिकाणी. आपण आपल्या माणसांवर कमी आणि जगावर जास्त विश्वास ठेवतो. पाहिले ना आता आपणच आपल्या दुःखाचे कारण कसे बनलो. सगळं किती छान सुरळीत सुरू होतं, पण ह्या काकूंच्या बोलण्यात तुम्ही आल्या आणि कालपासून विनाकारण आपल्या घराची शांती आपणच गमावली की नाही. कोणाच्याही बोलण्यावर कोणतीही शहानिशा न करता असा पटकन विश्वास नाही ठेवायचा आई. सासू म्हणाली, रिया मला माफ कर ग, मी खूप चुकले. आज तुझ्यामुळे माझे डोळे उघडले, नाहीतर अजून काय काय पाहायला मिळाले असते देवच जाणे. सासू सुनेने मग एकमेकींना घट्ट मिठी मारली. जाधव काकू मात्र तोंडात मारल्यासारख्या तिथेच उभ्या होत्या. रिया म्हणाली, बरं आता या तुम्ही, आणि जमल्यास पुन्हा इकडे नाही आलात तर उत्तम, असे तिने काकूंना परखड शब्दात सुनावले. आज पहिल्यांदा रियाच्या सासऱ्यांना बायकोचा खूपच अभिमान वाटला. कधी नव्हे तो आज पहिल्यांदा त्यांच्या बायकोने अगदी बरोबर ट्रॅक पकडला होता. जाधव काकू सुधारतील की नाही देवच जाणे, पण जाधव काकूंसारख्या अनेक बायका आजही समाजात पाहायला मिळतात. अगदी सहजपणे एखाद्याच्या घरात काडी टाकून अलगद बाजूला होतात. आपण त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा झाला ज्याचा त्याचा प्रश्न. कारण आजही अनेक ठिकाणी आपल्या माणसांपेक्षा बाहेरच्या माणसांवर जास्त विश्वास ठेवला जातो. दोन बायका एकत्र आल्या की बोलण्यात फक्त सासू सून हा विषय मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. तिची सून अशी आणि तिची सासू तशी हा विषय आता जागतिक पातळीवरील मुख्य विषय बनला आहे. त्यामुळेच घराघरातील शांतता जवळपास नाहीशी होत चालली आहे. पण आपणच आपल्या दुःखाचे मूळ कारण बनत आहोत हे मात्र कोणाच्याही लक्षात येत नाही. प्रत्यक्ष अनुभवापेक्षा ऐकू गोष्टींवर पटकन विश्वास ठेवला जातो आणि हेच याचे मूळ कारण आहे. प्रत्येक सासूला स्वतःच्या सुनेपेक्षा शेजारपाजारच्या सुनेत चांगले गुण थोडे जास्त दिसतात. शेजारच्या सुनेचे कौतुक त्या करतील,
पण स्वतःच्या सुनेची तिच्याशी तुलना करून स्वतःच्याच सुनेला नावे ठेवण्याची एक संधीही सासवा सोडत नाहीत. मग पुढे जाऊन सूनही तोच कित्ता गिरवते आणि मग आधारासाठी दरवेळी मैत्रिणीच्या खांद्याचा आधार ती शोधत असते. थोडा वेळ जरी एकटेपणा मिळाला की तासनतास मग फोनवरून आपापले दुखणे सोडवल्याने दोघींचे मन हलकेही होते. सासू हा विषय कितीही बोलला तरी संपत मात्र कधीच नाही. पण खरंच ह्या सगळ्यातून काय साध्य होते हो? तर काहीच नाही. नवरा बायकोप्रमाणे सासू सून देखील एकाच रथाची 2 चाके असतात असं म्हणायला काही हरकत नाही. कारण दोघींनाही एकाच छताखाली राहून संसाराचा रथ पुढे न्यायचा असतो. मग अशा वेळी एकमेकींचे गुणदोष स्वीकारून आणि चुकांना बाजूला ठेवून एकमेकींशी जुळवून घ्यायचे जर ठरवले तर ते अशक्य देखील नाही. कारण ह्या जगात अशक्य असे काहीच नाही. फक्त कोणतीही गोष्ट मनापासून करण्याची तयारी असावी लागते. आणि जर तसे होऊच शकत नाही असे म्हटले तर खरंच काहीही साध्य होणार नाही आणि त्यामुळे दुःख कुरवाळत मग आयुष्य कधी निघून जाते ते देखील कळत नाही. आणि मग शेवटी समजते की अरेच्चा, जगायचे तर राहूनच गेले की. हो ना? तुम्हाला काय वाटते नक्की सांगा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.